नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची निर्णय येथे शासनाने घेतलेले आहे। शेतकऱ्यांना आता कोणत्याच योजनेचा लाभ दिला जाणार नाही असं देखील या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर कोणत्या लाभाचा आता शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही ते कोणत्या कारणासाठी असणार आहे मित्रांनो, ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। चला तर मित्रांनो, शासनाकडून आलेला जो महत्त्वाचा जी आर आहे त्याच्यामध्ये कोणतं असं नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूया। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेती पीक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅग योजनेशी एकत्रित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागामार्फत एक जी आर येथे निर्गमित केलेला आहे 29 एप्रिल 2025 रोजी मित्रांनो। तर आपण पाहूया मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने या महसूल व वन विभागामार्फत कोणती अशी महत्त्वाची याच्यामध्ये अट घालण्यात आलेले आहेत यातील परिपत्रक आपण थोडक्यात पाहून घेऊया। केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅग ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येते। कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक, ज्यालाच की आपण म्हणतो फार्मर आयडी, बंधनकारक करण्यात आलेला आहे मित्रांनो। 15 जुलै 2025 पासून मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पीक शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र, ज्यालाच की आपण फार्मर आयडी म्हणतो मित्रांनो, तो आता बंधनकारक करण्यात येत आहे। त्यानंतर 4था पॉइंट पहा, शेती पीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करत्या वेळेस त्यामध्ये एक रकाना मित्रांनो रिक्त केलेला आहे। त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक भरावायचा आहे। कोणताही तुम्ही जर फॉर्म भरत असाल तरी तुम्हाला तो आता फार्मर आयडी भरावाच लागणार आहे। त्यानंतर पहा 5वं काय सांगतंय, शेती पीक नुकसान मदत वाटपाच्या वेळेस डीबीटी प्रणालीमध्येही एक रकाना येथे शिल्लक ठेवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी देखील तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र जो क्रमांक असतो त्यासाठी तुम्हाला जागा रिक्त ठेवण्यात आलेली आहे, तो क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर 6वा पॉइंट पहा, टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक, ज्यालाच की फार्मर आयडी म्हणतो, ते देखील येथे बंधनकारक करण्यात आलेला आहे मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही आता कोणतेही जरी फॉर्म भरत असाल, शेतकरी ओळखपत्र क्रमांक, ज्यालाच की फार्मर आयडी म्हणतो, तो आता तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, तरच तुम्हाला या योजनेचा जो नुकसान भरपाईचा असेल किंवा इतर शेतकरीची जी योजना असतील त्यांचा लाभ तुम्हाला या ठिकाणी शासनामार्फत दिला जाणार आहे। अन्यथा तुम्हाला आता यापुढून कोणतेही येथे लाभ मिळणार नाही मित्रांनो। शासनाने येथे स्पष्ट जी आर मध्ये नमूद केलेलंच आहे। तर ज्यांनीही आतापर्यंत जे फार्मर आयडी आहे काढून घेतलं नसेल तर त्यांनी त्वरित काढून घ्या मित्रांनो। येत्या काही भविष्यामध्ये तुम्हाला सर्व जे योजना आहे ते बंद पडू नये याकरिता तुम्ही त्वरित ही कार्यपद्धती साधून घ्या मित्रांनो। तर असा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। तुमच्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा मित्रांनो। चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर देखील सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्णाची माहिती तुमच्यापर्यंत मी वेळोवेळी पोहोचवत राहतो मित्रांनो। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।